मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांचा एकाच विमानातून प्रवास। राहुल नार्वेकरही उपस्थित। मुंबई ते कोल्हापूर प्रवासादरम्यान तीनही नेते एकत्र। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। बारामतीमध्ये पुन्हा विमान दुर्घटना। कारवार एव्हिएशन एजन्सीचं प्रशिक्षण विमान कोसळलं। टेक ऑफ करताना विमान रनवेवर घसरलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा वाद चिघळला। संगमनेर सिन्नरसह पुण्यामध्ये चक्काजाम आंदोलन। रेल्वे मार्ग हा संगमनेर मार्गेच झाला पाहिजे, आंदोलकांची मागणी। सिन्नरमध्ये आमदार सत्यजित तांबे पोलिसांच्या ताब्यात। काकोडकर समितीला मुदतवाढ देता कामा नये। तांबे भूमिकेवर ठाम, तर जनसुनावणीचा निर्णय पुढील 7 दिवसात घेतला जाईल। मंत्री महाजन यांचं फोनवरून आश्वासन। दिल्लीमध्ये जवानांसाठी शिवसेनेचं महारक्तदान शिबिर। ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे उपमुख्यमंत्री शिंदेंकडून शिबिराचं आयोजन। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शिबिराला उपस्थित। श्रीकांत शिंदेंसह सांगलीच्या 1000 पैलवानांकडून रक्तदान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून डॉक्टर डी.वाय. पाटील यांना श्रद्धांजली। कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट। रस्ता विकासासाठी की टक्केवारीसाठी? रायगड दौऱ्यावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल। मुंबई गोवा महामार्ग आणि तिसऱ्या मुंबईवरून सरकारला धारेवर धरलं। मुंबई गोवा महामार्गाविषयी मनसे प्रामाणिकपणे लढतीये का? ठाकरेंच्या काळामध्ये मुंबई गोवा हायवे कसा होता ते विचारा। राज ठाकरेंच्या रायगड दौऱ्यावरून आशिष शेलारांचा निशाणा।